स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छातीच्या साईजनुसार गळा रुंदी, मुंढा, शोल्डर, कटोरी किती घ्यायचं व कटोरी वाढवताना त्यामध्ये किती ॲड करायचं हे बघणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि मी जी डायग्राम काढलेली आहे त्यावरून मी तुम्हाला समजून सांगते, त्यावरती तुम्ही लक्ष द्या आणि जो चार्ट सांगते तो पण व्यवस्थित लक्षपूर्वक लिहून घ्या। ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर हे बघा, मी अगोदर डायग्राम एक्सप्लेन करते। तर आपण इथे टाकत असतो पूर्ण उंची प्लस मार्जिन, ठीक आहे। इथे टाकत असतो आपण गळा रुंदी इथून तर इथपर्यंत आणि इकडे पुढे शोल्डर टाकत असतो। इथे शोल्डरपासून खाली मुंढा टाकत असतो, मुंढ्याची जी खोली आहे ती। तर मी कटोरीचे माप बंद बाजूकडून इकडे टाकत असते, ठीक आहे। तर काही जण इकडच्या साईडने इकडे पण टाकतात, पण मी जे माप सांगते ते इकडून इकडे टाकायचं आहे, ठीक आहे। तर आता आपण बघूयात। तर 28 ते 29 साईजसाठी गळा रुंदी घ्यायची आहे 2.25। तर गळा रुंदी इथून इथपर्यंत टाकतात तर इथे 2.25 टाकायची आहे। आणि जर 2.25 टाकून तुमचं शोल्डर उतरत असेल तर तुम्ही इथे 2 पण टाकू शकता। तर इथे शोल्डर मी लिहिलेलं नाही बघा, रिकामं आहे। कारण काय, तर जेवढं ब्लाऊजचं शोल्डर आहे तर ते मोजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं आहे। म्हणजे आपलं जे शोल्डर आहे ब्लाऊजचं रेडी तेवढंच ते रेडी होईल अर्धा इंच ॲड केल्यावरती, ठीक आहे। तर प्रत्येक साईजसाठी शोल्डर तुम्ही अशाच पद्धतीने घेत जा, म्हणजे ब्लाऊज जो आहे तो त्यांना परफेक्ट येत असतो आणि त्याचं शोल्डर जे आहे ते अगदी व्यवस्थित येत असतं। तर त्यामुळे मग त्यावरतीच मोजून घ्यायचं आणि अर्धा इंच ॲड करून इथे टाकायचं आहे। तर मुंडा खोली घ्यायची आहे 28 ते 29 साईजसाठी 5। कटोरीची मार्किंग जी आहे ती इथून मी इकडे करायला सांगितलेली आहे, तर ती जी आहे 4 इंचाची करायची आहे 28 ते 29 साईजसाठी। आणि कटोरी वाढवताना काय करायचं आहे, आता इथे 4ची कटोरी कट केली आहे समजा, तर हे बघा इथे मी डायग्राम काढलेली आहे। तर ही जी आहे ती आपली इथं जी कटोरीची जी डायग्राम आहे ती, तर आता ही 4 इंचाची आहे, ठीक आहे। आणि हे बघा इथे समोर जी दिसतीये ती बी, तर ही वाढवलेली कटोरी आहे, ठीक आहे। तर इथून तर इथपर्यंत 1 इंच घ्यायचं आहे, इथून इकडे 1 इंच घ्यायचं आहे आणि याचा सेंटर काढून खाली 1 इंच घ्यायचं आहे। म्हणजे अशा 3 ठिकाणी 1 इंचाची मार्किंग करायची आहे आणि कटोरी वाढवायची आहे। तर मी अशा पद्धतीने वाढवते, ठीक आहे। तर इथे पाव इंच एक्स्ट्रा घेत असते मी स्टिचिंग मार्जिनसाठी। तर अशा पद्धतीने कटोरी वाढवायची आहे। ही जी मेन कटोरी आहे ती, आणि मग काय करायचं आहे, मेन कटोरीच्या पुढे इकडे 1 इंच घ्यायचं आहे आणि इकडे 1 इंच घ्यायचं आहे। तर हे तिरका असं जोडून घ्यायचं आहे। इथे पाव इंच एक्स्ट्रा घेऊन अशा पद्धतीने ते गोलाकार घ्यायचा आहे आणि इथून इथपर्यंत जी लाईन जोडली आपण त्याचं काय करायचं आहे, सेंटर काढायचं आहे, मध्य काढायचं आहे आणि तिथून खाली इथे 1 इंच घ्यायचं आहे आणि ह्या रेषा अशा तिरक्या जोडून घ्यायच्या आहेत। सपोज जर तुमचा कटोरीचा टक्स तिरका होत असेल तर त्याचं कारण काय, तर तुम्ही ह्या ज्या तिरक्या रेषा मारल्यात ना त्या कमी जास्त होत असतील, तर काय करायचं आहे, तुम्ही ह्या तिरक्या रेषा मारल्यानंतर मोजून घ्यायच्या आहेत टेपनी। तर समजा ही जर 4 आली आणि इकडची जर 4.25 आली, तर हा जो मधला पॉईंट आहे तो थोडासा इकडे सरकवायचा आहे, म्हणजे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। दोन्ही पण सारख्या आल्या पाहिजेत, तेव्हा कटोरीचा जो टक्स आहे तो व्यवस्थित येतो, ठीक आहे। तर चला आता आपण पुढच्या साईजला सुरुवात करूयात। तर 30 ते 31 साईजसाठी गळा रुंदी घ्यायची आहे 2.25। शोल्डर ब्लाऊजवरून मोजून घ्यायचे, लक्षात ठेवा प्रत्येक साईजसाठी। तर मुंडा घ्यायचा आहे 4.25चा, ठीक आहे। आणि कटोरी घ्यायची आहे 4.25ची। कटोरी वाढवताना 1 इंचच घ्यायचं आहे इथे पण। तर पुढची साईज आहे 32। तर 32 ते 33 साईजसाठी गळा रुंदी घ्यायची आहे 2.25। तुम्ही 2.5 पण घेऊ शकता, शोल्डर जर उतरत नसेल 2.5 घेऊन तर। शोल्डर ब्लाऊजवरून मोजून घ्यायचं आहे, लक्षात ठेवा। मुंडा खोली जी आहे ती घ्यायची आहे इथे 5.5। 32 साईजसाठी मुंडा खाली 5.5 घ्यायची आहे। कटोरीचं जे माप आहे ते 4.5 घ्यायचं आहे आणि ती कटोरी वाढवताना 1.25 घ्यायचं आहे, ठीक आहे। तर तुम्ही 4 टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला मी दाखवते चार्ट कशा पद्धतीने आखायचं आहे। तर पुढची मी जी मापे आहे ती लिहिलेली नाही आहेत 30 पासून खालची, तर तुम्ही ती लिहून घ्यायची आणि पुढचा पण चार्ट कंटिन्यू करायचा आहे। तर तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने चार्ट ड्रॉ केलेला आहे, ठीक आहे। तर हे बघा, मी अशा पद्धतीने चार्ट ड्रॉ करून घेतलेला आहे। छाती, गळा रुंदी, शोल्डर, मुंडा, कटोरी वाढवताना। तर तुम्ही खाली ते कंटिन्यू करायचं आहे आणि जिथे शोल्डरचा रिकामा बॉक्स आहे तिथे काय करायचं आहे, लिहून घ्यायचं आहे, ब्लाऊजवरून घेऊन त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून टाकायचं आहे म्हणून असं, ठीक आहे। तर तुमच्या भाषेत तुम्ही लिहून घ्या, तुम्हाला जसं समजेल तसं। तर पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करूयात। अशा पद्धतीचा चार्ट मी
आखून घ्या अगोदर. तर तुम्ही चार्ट आखून घेतला असेल तर पुढची माप मी तुम्हाला सांगते. तर आता आपण 32 साईजपर्यंत आलो होतो. तर 34 पासून पुढे किती घ्यायचे, तर गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 34 साईजसाठी. मुंडा जो आहे तो 5.5 घ्यायचा आहे. कटोरीचं माप घ्यायचं आहे 5 आणि ती कटोरी वाढवताना 1.25 इंचाने वाढवायची आहे दोन्ही साईडने. ठीक आहे. तर यानंतर 36 साईजसाठी गळा रुंदी घ्यायची आहे 2.5ची. मुंडा घ्यायचा आहे 6चा. कटोरी घ्यायची आहे 5.5ची आणि तिला 1.5 इंचाने वाढवायचं आहे दोन्ही साईडने. 38 साईजसाठी गळा रुंदी घ्यायची आहे 2.5. मुंडा घ्यायचा आहे 6.25. कटोरी घ्यायची आहे इथून इथपर्यंत 6ची आणि तिला वाढवताना दोन्ही पण साईडने 1.5 इंच घ्यायचं आहे. इथून इकडे 1.5, इथून इकडे 1.5 आणि सेंटरमधून खाली 1.5. ओके. त्यानंतर 40 साईजसाठी गळा रुंदी घ्यायची आहे ते 2.5ची. मुंडा घ्यायचा आहे 6.5चा. कटोरी घ्यायची आहे 6.25ची आणि तिला 1.5 इंचाने वाढवायचं आहे. शोल्डर हे ब्लाऊजवरून मोजूनच घ्या जेणेकरून परफेक्ट येतो ब्लाऊज. यानंतर 42 साईज, तर त्यासाठी गळा रुंदी घ्यायची आहे 2.5ची. मुंडा घ्यायचा आहे 6.5चा. कटोरी घ्यायची आहे 6.5ची आणि तिला 1.5 इंचाने वाढवायचं आहे. 44 साईजसाठी गळा रुंदी घ्यायची आहे 2.5ची. शोल्डर ब्लाऊजवरून मोजून घ्यायचं आहे. मुंडा घ्यायचा आहे 6.25चा. कटोरी पण घ्यायची आहे 6.25ची आणि इथे कटोरी 2.25नी वाढवायची आहे. तर अशाच पद्धतीने चार्ट एवढाच होता. तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा या मापांवरून ब्लाऊज शिवून. अगदी व्यवस्थित परफेक्ट येतो. कुठे काहीही कमी जास्त होत नाही. कटोरी पण कुठे जास्त लूज होत नाही किंवा जास्त टाईट होत नाही. 1 इंच 1.25 इंच जेवढं मी सांगितलं आहे साईजनुसार तेवढ्याच मापाने वाढवायची आहे. जास्त वाढवायची गरज नाही आहे. तर हा चार्ट तुम्ही गळा उंची, मागच्या गळ्याची उंची 8 किंवा त्यापुढे असेल तेव्हा यूज करू शकता. त्यापेक्षा गळा उंची कमी असेल तर हा चार्ट यूज करायचा नाही. कारण त्यापेक्षा जर कमी गळा उंची असेल तर काय होतं, तो बॉटनेकमध्ये जातो. तर यामध्ये मग पुढे चेंजेस होतात शोल्डर व मुंढ्यामध्ये. तर ते फुल शोल्डर आणि फुल मुंढा मोजून घ्यायचा असतो. तर हे लक्षात ठेवा. कटोरी कशा पद्धतीने वाढवायची ते पण सांगितलं आहे. कटोरीचं माप इथनं इकडे टाकायचं आहे, इकडून इकडे टाकायचं नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तरी ते जसं ॲरो दिले तसे तुम्ही डायग्रॅम काढून घ्या आणि हा चार्ट पण मी सांगितल्याप्रमाणे लिहून घ्या आणि एकदा अशा पद्धतीने ब्लाऊज स्टिच करून बघा. अगदी व्यवस्थित बसतो. ओके. तर हा व्हिडिओ इथेच संपतोय. तर पुढील व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. ओके. थँक्यू.